कैरीच्या सीझनमध्ये असा साखरांबा एकदा तरी नक्की बनवून बघा. नमस्कार, मी पल्लवी. आज आपण बनवणार आहोत कैरीचा आंबट गोड चवीचा साखरांबा. हा साखरांबा करायला खूप सोपा आहे आणि एकदा केला की पुन्हा पुन्हा करावासा आणि खावासा वाटेल असा. साखरांबा बनवण्यासाठी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतल्या आणि पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत. आता या कैरीची आपल्याला सालं काढून घ्यायची आहे. त्याआधी आपण देठाकडचा भाग काढून घेऊया आणि अशा पद्धतीने कैरीची पूर्णपणे आपल्याला साल काढून घ्यायची आहे. साल काढून घेतल्यानंतर आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने कैरी दोन्हीही आपण या किसून घेतलेल्या आहेत. एका कढईमध्ये कैरी घालून घ्यायची आहे आणि 1 ते 2 मिनिट चांगली परतून घ्यायची आहे. कैरीमधलं पाणी कमी होईपर्यंत छान अशी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये जेवढी कैरीचा किस आहे तेवढीच आपल्याला मोजून साखर घ्यायची आहे आणि त्यामध्ये 4 लवंगासुद्धा घ्यायच्या आहेत. आता साखर आणि कैरीचा जो केलेला किस आहे तो एकत्र करून घ्यायचा आहे. थोडंसं मी चिमूटभर मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि टेस्ट खूप छान येते. आणि हा साखरांबा वर्षभरसुद्धा आरामात टिकला जातो. अगदी फ्रीजच्या बाहेर ठेवल्यानंतरसुद्धा खूप छान राहतो. तर हे बघा, साखर विरघळलेली आहे. हे मिश्रण आता आपल्याला पातळ झालेलं दिसेल. यानंतरसुद्धा आपल्याला अजून 5 ते 7 मिनिट हे मिश्रण चांगलं होऊ द्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, हा जो रस आहे तो हा चिकट व्हायला लागलेला आहे. याचा एक तारी पाक झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये वेलची पूड घालायची आहे. हे जे मिश्रण आहे, साखरांबा आहे, हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मगच आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे. काचेच्या कोरड्या छान अशा बरणीमध्ये भरल्यानंतर ही बरणी हवेशीर ठिकाणी ठेवायची आहे. ओला हात लावायचा नाही किंवा ओला चमचासुद्धा यामध्ये घालायचं नाही आहे. अशा पद्धतीने आपण हा साठवून ठेवल्यानंतर वर्षभर आरामात टिकला जातो. तर अशा पद्धतीने आज आपण साखरांबा बनवला. हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवरून बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. अशाच सोप्या पारंपरिक रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.